आमची एकच आणि स्पष्ट मागणी आहे। 1 ऑगस्ट 2024ला सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे, प्रत्येक राज्यामध्ये तुम्ही सब क्लासिफिकेशन करू शकता। तर देशातल्या 5 राज्यामध्ये उपवर्गीकरण झालेलं आहे। त्या 5 राज्यात कुणीही आक्रोश केला नाही, त्या 5 राज्यात कुणीही उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये मोर्चे निघालेले नाहीत। परंतु महाराष्ट्र हा शिव फुले शाहू बाबासाहेब अण्णाभाऊ साठे यांचा हा महाराष्ट्र आहे। या महाराष्ट्रामध्ये लाभवंचित ज्या जाती आहेत, त्या लाभवंचित जाती धाय मोकळून आपला आवाज बुलंद करतायत। इथले लाभवंचित जातीस या सरकारला सांगतायत की सरकार आम्ही पाठीमागे राहिलेलो आहोत, आम्हाला सुद्धा बाबासाहेबांच्या समानतेचा न्याय मिळाला पाहिजे, आम्हाला सुद्धा बाबासाहेबांना अपेक्षित असलेला सामाजिक न्याय मिळाला पाहिजे आणि हा सामाजिक न्याय आम्हाला मिळावा यासाठी खऱ्या अर्थाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सरकारच्या विरोधामधला हा एल्गार आहे। आणि या एल्गारच्या माध्यमातून मातंग समाजासह इतर लाभवंचित जाती, या सगळ्या 58 लाभवंचित जातींचा हा आक्रोश आहे। आज आपण महाराष्ट्रामध्ये बघतात प्रत्येक जिल्ह्यावरती प्रचंड मोठा समुदाय शेड्यूल कास्ट मध्ये असणारा 2 नंबरचा मातंग समाज व इतर लाभवंचित जाती हे आक्रोश करतायत आणि या एकच सरकारला सांगतात की सरकार आम्ही बाबासाहेबांच्या सामाजिक न्यायापासून वंचित राहिलेलो आहोत, आम्ही बाबासाहेबांच्या सामाजिक न्यायापासून कोसो दूर राहिलेलो आहोत। आम्हाला देखील या देशामध्ये स्वाभिमानाने जगायचंय, आम्हाला देखील या देशामध्ये इतराप्रमाणे राहायचंय। म्हणून तुम्ही आम्हाला उपवर्गीकरण करून कोट्यामध्ये कोटा निर्माण करून आमच्या मुलाबाळांच्या हक्काला, आमच्या मुलाबाळांना न्याय द्या, ही एक रास्त भूमिका आणि रास्त मागणी घेऊन संपूर्ण लाभवंचित समूह हा खऱ्या अर्थाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकवटलेला आपल्याला दिसतोय। नागपुरातील अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या समर्थनात मोठा मोर्चा काढण्यात आलेला होता। सर्वोच्च न्यायालयाच्या 1 ऑगस्ट 2024च्या नियमानुसार महाराष्ट्र राज्य सरकारने अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाला तात्काळ मागणी करण्यात यावी या संदर्भात काही वंचित खाटीक समाज, मातंग समाज आहे आणि वंचित बांधव यांनी मोठा मोर्चा काढण्यात आलेला आहे। आपल्यासोबत अण्णाभाऊ साठे यांचे नातू सुद्धा आहे। दादा, काय सांगणार, तुम्ही मोर्चा काढण्यात आलेला आहे, काय मागण्यांना घेऊन? हा मोर्चा एकूणच सकल मातंग समाजाच्या वतीने आयोजित मोर्चा आहे आणि या मोर्चामध्ये अनुसूचित जातीच्या 59 जातीमधलं जे 13% आरक्षण आहे, या आरक्षणाचं वर्गीकरण झालं पाहिजे आणि प्रगत जात आणि अप्रगत जात या जातींचा शोध घेतला पाहिजे, त्यांचं निरीक्षण केलं पाहिजे आणि अप्रगत जातींना न्याय देण्याची भूमिका घेतली पाहिजे। एवढंच म्हणणं घेऊन, एवढं दुखणं घेऊन हे सर्व लोक तळागाळातले वंचित शोषित घटक आहेत हे, यांना आरक्षणाचा कसलाही लाभ मिळाला नाही। आम्ही आरक्षणातल्या संधी उपलब्ध व्हाव्या, तो आमचा न्याय आणि अधिकार आम्हाला मिळावा म्हणून आम्ही ही मोर्चे काढत असताना आमच्यावर प्रचंड मोठ्या पद्धतीच्या टीका टिप्पणी होत आहेत। अण्णाभाऊ साठेंना शिव्या दिल्या जात आहेत, लहुजी साळवेंना शिव्या दिल्या जात आहेत। ज्या अण्णाभाऊंचा गवगवा रशियाच्या मॉस्को शहरामध्ये झालेला आहे, तथाकथित श्रीमंताचं एकूणच षडयंत्र आणि गरिबांचं दुखणं ज्यांनी जगाच्या पटलावर आणलं, त्या अण्णाभाऊंना शिव्या देणारा आमचा बौद्ध बांधव, आम्हाला खूप आश्चर्य दुःख वाटलं आणि म्हणून हा जो काही आक्रोश आहे हा सर्वसामान्य माणसाचा आक्रोश आहे। याच्यामध्ये तुम्हाला कोणीही श्रीमंत माणूस दिसणार नाही, हे सगळे गरीब लोक आहेत आणि हे उदासीन लोक आहेत। यांच्या मनामध्ये नाराजी निर्माण झालेली आहे की आम्हाला आरक्षण असूनही आम्हाला का आमची प्रगती होत नाही। आम्हाला म्हणलं जातं हे लोक अज्ञानी आहेत, अडाणी आहेत, अസുशिक्षित आहेत आणि हे व्यसनाधीन आहेत। त्याच्या पलीकडे जाऊन हे देवी देवतांना मानतात, दारू पितात, कोंबडे बकरे वाघ्या मुरळींचं सगळं ते करतात, अशा पद्धतीने हे नवलं जातं। पण वास्तविकता वेगळी आहे। आमच्यामध्ये एज्युकेटेड मुलांची संख्या खूप आहे आणि त्या सगळ्यांना त्यांच्या हातामध्ये डिग्री असूनसुद्धा त्यांना संधी उपलब्ध होत नाही आणि म्हणून हा आमचा आक्रोश आहे। या संदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत किंवा संबंधित मंत्र्यांसोबत वगैरे बैठक झालेली आहे किंवा चर्चा झालेली आहेत का? या संदर्भात प्रचंड मोठी चळवळ उभा राहिलेली आहे गेल्या 30-40 वर्षापासून आणि सुप्रीम कोर्टाचा 1 ऑगस्ट 2024चा निर्णय आहे की अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं पाहिजे, प्रगत जात आणि अप्रगत जात असं कॅटेगरायझेशन झालं पाहिजे। या संदर्भात आजचं जर तुम्ही माननीय मुख्यमंत्र्यांचं अधिवेशनातलं भाषण ऐकलं तर तुम्हाला त्यांनी कळेल की स्पष्ट सांगितलं आहे की सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आम्ही वर्गवारी करणार आहोत
आणि आमची माननीय मुख्यमंत्री महोदयांची कायम यावर चर्चा होते. आम्ही प्रचंड मोठी आंदोलनं उभी केलेली आहेत आणि सरकार म्हणजे सकारात्मक आहे. बदर समितीची स्थापना झालेली आहे आणि बदर समितीचा अहवाल शासनानं स्वीकारला आहे. मला वाटते अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या दिवशी 1 ऑगस्टला निश्चित घोषणा होण्याची शक्यता आहे. सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे. तुम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन वगैरे देणार काय किंवा आझाद मैदानावर वगैरे आंदोलन करणार का पुन्हा? मी आत्ता आंदोलन केले. 24 जूनला मी 17 जून ते 24 जूनला पायी पदयात्रा काढली होती आणि हजारोच्या संख्येनं 24 जूनला प्रचंड पावसामध्ये असंख्य लोक मुंबईच्या आझाद मैदानामध्ये जमले होते. आम्ही त्या ठिकाणी शासनाला निवेदन दिले आणि हे निवेदन ॲक्सेप्ट करत असताना सन्माननीय मंत्री महोदयाने आम्हाला हे सांगितले की याबद्दल अतिशय सकारात्मक गव्हर्नमेंट आहे आणि हे आरक्षण लागू होणार आहे. नक्कीच सचिन साठे यांनी आपल्याशी संवाद साधलेला आहे. देशोन्नतीकरता मी स्नेहा बोके, नागपूर.